मार्केटिंगमधली एक गोष्ट तुम्हाला सांगतो। हा बोर्ड आधी बघा तुम्ही, हा बघा। तुमचं जर हॉटेल असेल, बिझनेस कुठलाही तुमचा असेल, हॉटेल असेल कुठलाही असेल, तर काय करायचं, एक स्पेशल तुमचा आयटम आहे। उदाहरणार्थ आमचा हे ताक आहे, गेले 30 वर्ष आमचं ताक फेमस आहे। शिवाय आमचं कोकम सरबत पण आता फेमस आहे। आम्ही बहुतेक ह्या मे महिन्यात आम्ही आमचं यावर्षीचं कोकम सरबत आम्ही ठेवू विकायला। बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही कोकम सरबत तयार करतोय घरगुती, आणि ताकाला पण तेवढीच वर्ष आलं, 30 वर्ष ताकाला झालेत। जे तुमच्याकडे 12 महिने उपलब्ध आहे तसं मार्केटिंग व्यवस्थित करायचं। तर ताकाचं मार्केटिंग करताना आम्ही कसं केलं होतं की हे पोस्टर जे आहे, म्हणजे हे जे बनवून आणलं आहे मी, ते आम्ही हॉटेलमध्ये लावलेलं आहे। हे तुम्हाला सांगतोय का, तर या आकाराचं मेनू कार्ड जे असतं, इथे भरपूर गोष्टी लिहिलेल्या असतात। वडापाव, तुमचे जे हॉटेलमध्ये आयटम असेल किंवा तुम्ही जे विकताय ते सर्व आयटम असे ह्याच्यावर लिहिलेले असतात। तर आता मी काय केलं की एकच आयटम ह्याच्यावर लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे कसं होतं, आल्यानंतर लोकांचं लक्ष ताकाकडे जातं। अर्थात आमच्याकडे मिसळ, ताक आणि जास्तीत जास्त पाण्याची बॉटल, आणि आता आम्ही कोकम सरबत सुरुवात करू, एवढेच आम्ही पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आमच्याकडे आहेत। बाकी आमच्याकडे काही मेनू मोठा नाही आहे, आणि त्याचा बेनिफिट एवढा झाला की आम्ही सगळी ह्या कॅटेगरीमध्ये एवढी मोठी मेनू कार्ड हे केल्यामुळे, एवढ्या मोठ्या साईजमध्ये लोकांना पटकन ते दिसतं, आणि त्याचा फायदा असा होतो की लोकांच्या डोक्यात तो बसतो। कारण आमच्याकडे चहा कॉफी आम्ही ठेवत नाही, आम्ही चहा कॉफी पूर्ण बंद केली। आता गंमत अशी की मिसळ टोकन घेताना लोक लगेच ताकाचं पण टोकन बुक करतात, आणि त्यांना 30 वर्ष फेमस आहे असं मी सांगितल्या कारणामुळे, किंवा तसं मी मार्केटिंग केलेलं आहे की साहेब तुम्ही मिसळ बुक करताय तर मिसळचं टोकन घेताना तुम्ही ताकाचं पण टोकन घेऊ शकता। आमचं ताक 30 वर्ष फेमस आहे, की आता आम्ही कोकम सरबताचं मार्केटिंग वेगळ्या प्रकारे करतोय। आता आपण ताकाबद्दल बोलूया पहिलं, आणि 30 वर्ष फेमस असल्या कारणामुळे, आणि हे लाल रंगात छानपैकी बनवून घेतलं आहे बघा मी, त्याच्यामुळे मार्केटिंग एवढं बेफाट होतं आहे। लोक मिसळसोबत ताक पण बुक करतात। मी आता माझं काम एकादेक होतं आहे, आणि तुम्हाला बोललो का, तर तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसच्या आहेत जे काय तुम्ही विकताय, आणि जर हायेस्ट असेल, जर तुमच्याकडे चांगला सेल होणार आहे, तुम्हाला तुमच्या गॅरंटी असेल तुमच्या मालाबद्दल किंवा तुमच्या पदार्थाबद्दल, आणि आता आमच्याकडे कसं 30 वर्ष आमच्या ताकाला झालेलं असल्या कारणामुळे ऑलरेडी हजारो लोक 30 वर्षात आमच्याकडे ताक पिऊन गेलेले आहेत। आज सुद्धा जुनी लोक आमच्याकडे ताकासाठी थांबतात, आजही मिसळ खायला थांबतातच, पण त्याच्याशिवाय ताकासाठी खास थांबतात आमच्याकडे। आणि 30 वर्षाचा इफेक्ट, म्हणजे इकडच्या आजोबांनी, तिकडचं मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बोललो की माझा आजोळ गुहागर आहे, आणि माझ्या आजोबांनी मुसळ हॉटेल चालू केलं, गुहागर बाजारपेठेमध्ये ते हॉटेल आहे, मगाशी व्हिडिओत मी बोललोय। आणि 90 वर्ष आमच्या हॉटेलला झाली, मुसळ हॉटेलला, आणि म्हणजे भाऊ मुसळांचा मी नातू, तर म्हणजे मुलीचा मुलगा। तर गंमत अशी आहे की दोन्ही आजोबा एकेका गोष्टीमध्ये फेमस असल्या कारणामुळे, आता ह्या आमच्या इकडच्या आजोबा, शितूत आजोबांनी, माझ्या आजोबांनी ताक फेमस केलं होतं, त्याच्यामुळे त्याचा एक बेनिफिट आम्हाला मिळाला। ते 30 वर्ष जवळजवळ फेमस असल्या कारणामुळे आता त्यावेळेची पण लोक आमच्याकडे मिसळ खायला येतात, जे 30 वर्ष येत आहेत सलग। आता जे सिनियर आहेत, ज्यांचं वय आता 50 आहे, 60, 70, 80 आहे, 90 आहे, ते पण ताकासाठी येतात। आणि स्पेशल म्हणजे आमचं मिसळबरोबर पण ताक फेमस आता झालेलं आहे। आता आम्ही ताकाचा ब्रँडिंग वेगळ्या पद्धतीने करतोय, ते सुद्धा हटके आहे, त्याचा व्हिडिओ लवकरच येईल। धन्यवाद। आल्यानंतर तुम्ही टोकन घेताना, आदल्या दिवशी तुम्ही टोकन घ्याल मिसळीचं, त्याच वेळेला तुम्ही ताकाचं पण टोकन बुक करा, तुम्हाला फ्रेश ताक मिळेल, बेस्ट एकदम। धन्यवाद, आभारी आहे।